केली आणि मी जर देवाच्या कृपेने तख्तावर बसलो, गादीवर बसलो, तर मी फक्त नामधारी बादशाह असेल, जे काही राज्य चालवाल ते तुम्ही चालवाल. ओके. ते असं सर्व पत्रामध्ये लिहितो. हा. पण शंभूराजे त्याच्या या काही पत्राकडे लक्ष देत नाही, जास्त काही हे नाही करत, इग्नोर करतात. पण त्याचं पण कारण असं होतं की अकबराला मदत करणारं कोणच नव्हतं पूर्ण भारतामध्ये. अच्छा. हा. त्याच्यानंतर तो परत आता पत्र लिहितो. त्या पत्रामध्ये असं लिहितो की तो स्वतः बादशाह आहे. अच्छा. असं लिहितो की हिंदुस्थानातील प्रमुख राजांपैकी तू एक राजा आहेस आणि मी बादशाह आहे. तर मी बादशाह आहे, तर तू माझं ऐकायला पाहिजे. अच्छा. असं शंभूराजांना लिहितो तो. हा. आणि मला दुर्गादासने सांगितलेलं आहे तुझ्या सर्व गोष्टींबद्दल, त्यामुळे मी तुला जर जगामध्ये नाव करायचं असेल तर तू माझ्यासोबत ये. ओके. आणि माझ्यासाठी लढ. माझ्यासाठी लढ तू. असं शंभूराजांना तो लिहितो. पण शंभूराजे एवढे काही लक्ष देत नसतात. पण आता काय होतं, या 2-3 पत्रांमुळे शंभूराजांनी म्हणजे इंग्रजांचं